नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे एनडीटीव्ही मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये एनडीटीव्ही कार्निवल शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। एनडीटीव्ही कार्निवल एक महत्त्वाचा कार्यक्रम एनडीटीव्हीचा जो महाराष्ट्रामधल्या विविध विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन आढावा घेतोय। जनतेचे प्रश्न काय आहेत आणि ज्यांना निवडून यायचं आहे त्यांची उत्तरं काय आहेत। आज आम्ही पोहोचलोय पश्चिम महाराष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या जिल्ह्यात, नाव आहे सांगली। कृष्णाकाठचा हा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा, एकाच वेळी पूर आणि दुष्काळ याच्याशी झगडणारा हा जिल्हा, शेतीच्या दृष्टीने सधन मानला जाणारा जिल्हा, सहकाराच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये नावाजलेला जिल्हा। राजकारणाचा विचार केला तर याच जिल्ह्यामधनं वसंतदादा पाटील यांनी 4 वेळा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं। राजाराम बापू पाटील हेही या जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं ऐतिहासिक राजकीय नाव, पतंगराव कदम हेही या जिल्ह्यातलं एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचं राजकीय नाव। अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या जिल्ह्याची ओळख होती, पण गेल्या काही वर्षांमध्ये भाजप, शिवसेना या पक्षांनी सुद्धा या जिल्ह्यामध्ये आपलं बस्तान बसवलं, राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा। लोककलांचा विचार केला किंवा इतिहासाचा, संस्कृतीचा विचार केला तर कुस्ती या जिल्ह्यामधली खूप ओळखली जाते। बैलगाडा शर्यत या जिल्ह्यामधली सगळ्यांसाठी माहीत असलेला एक महत्त्वाचा मुद्दा। शेतीचा विचार केला, ऊस आहे, हळद आहे, द्राक्ष आहेत, डाळिंब आहेत, ही अनेक पिकं आहेत आणि त्याच्याभोवती असलेले शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुद्धा आहेत। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा एक महत्त्वाचा जिल्हा अशी या जिल्ह्याची ओळख आहे। पण एवढं सगळं जरी असलं तरी या जिल्ह्याचे प्रश्न संपले आहेत का, तर उत्तर नाही असं द्यावं लागेल। लोकसभेच्या निवडणुकांमध्ये याच जिल्ह्यामधला सांगली पॅटर्न महाराष्ट्रासमोर आला आणि असं वाटलं होतं की तो सांगली पॅटर्न हा फक्त लोकसभेपुरता राहील, पण तो आता विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा दिसतोय। आणि ज्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये हा सांगली पॅटर्न पुन्हा एकदा रुजू पाहतोय त्याच मतदारसंघामध्ये आम्ही आहोत, सांगलीमध्ये। या मतदारसंघाचे प्रश्न, या मतदारसंघातले प्रतिनिधी सगळ्यांशी बोलायचंय, पण त्या अगोदर पाहूयात या मतदारसंघाची सांस्कृतिक ओळख सांगणारी एक लोककला। शाहीर सुरू करा। ही मराठी महाराष्ट्राची गणपती सह्याद्रीचे गडे, गरजती सह्याद्रीचे गडे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल ही मराठ भूमी धन्य अशी नाही अन्य देऊन धनधान्य, देऊन धनधान्य वाढवी आम्हा काळी आई। आदि वंदन तिच्या पायी, शाहीर तिची कीर्त गाई। शाहीर ऐकावे श्रोते सज्जना, ऐकावे श्रोते सज्जना, ऐकावे श्रोते सज्जना, ध्यान देऊन असू द्यावी तुम्हाला जरा तरी जाणे। ऐका तुम्ही इकडं देऊनी कान, विचार करा जरा देऊनी ध्यान, आन करावे तुम्ही मताचे दान, करावे तुम्ही मताचे दान, करावे तुम्ही मताचे दान। सांगलीचा शाहीर आला शाहीर थाटात, आणि या लोकशाहीसाठी ऐका मंडळी, करावं मतदान। जिररामा
सांगलीकरांच्या मुद्द्यांना सुरुवात करूयात. सांगलीकरांच्या विविध प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत गेस्ट पॅनल आहेत. काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते अय्याज नायकवडी आपल्यासोबत आहेत. अय्याज नायकवडी सर, खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये आपलं. भाजपच्या वतीनं जिल्हा अध्यक्ष दीपक बाबा शिंदे आपल्यासोबत आहेत. भाजपचे जिल्हा अध्यक्ष आहेत, प्रवक्ते आहेत दीपक बाबा शिंदे. खूप खूप आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये. निवडणुकांचा मोठा अनुभव सुद्धा तुमच्या गाठीशी आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते आपल्यासोबत या कार्यक्रमात आहेत. संजय विभूतेजी, स्वागत आहे आपलं. सांगलीकरांचे प्रश्न कोणतीही राजकीय बाजू न घेता मांडण्यासाठी हरीश यमगर, ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ संपादक आपल्यासोबत आहेत. हरीश सर, खूप खूप स्वागत. आणि सांगलीमधल्या ज्या सांगली पॅटर्नचा मी उल्लेख केला, त्या सांगली पॅटर्नची जर खऱ्या अर्थानं चर्चा करायची असेल तर काँग्रेसच्या बंडखोरांचे प्रतिनिधी इथं असणं अपेक्षित आहे या कार्यक्रमामध्ये, आणि तेच प्रतिनिधित्व करतायत आनंदा लेंगरे. आनंदाजी, खूप खूप स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये. चला सुरुवात करूयात काँग्रेसपासून. सांगा, काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा जिल्हा, तरी पण आत्ता काँग्रेसला या जिल्ह्यामध्ये बरंचसं झगडावं लागतंय. काय कारण आहेत की लोकांनी अजूनही काँग्रेसला या जिल्ह्यामध्ये मतं द्यावीत, या मतदारसंघामध्ये मतं द्यावीत? मुळात सांगलीच्या जिल्ह्याचा जर विषय विचारात घेतला तर या ठिकाणी धर्मनिरपेक्ष असलेली विचाराची जी बांधणी काँग्रेसने केलेली होती त्याच्यातनंच थोडेफार पक्ष बाजूला घेत जात गेले, आणि त्याच्यातूनच मग शरद पवारांचा जो NCP पार्टी आहे ती का काँग्रेस विचारापेक्षा फार वेगळी आहे असं नाही. परंतु या जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा एकत्रित विचार केला तर सातत्यानं या जिल्ह्यावर प्राबल्य हे काँग्रेस राष्ट्रवादीचंच राहिलेलं आहे. मधल्या थोड्या काळामध्ये शहरी भागामध्ये आणि इतर भागामध्ये 1-2 ठिकाणी त्याला सामाजिक पृथक्करणाची जी विषवल्ली वापरली गेलेली होती त्याच्या माध्यमातून काही ठिकाणी जातीवादी पक्ष फोफावले, परंतु काँग्रेस ही आजही या ठिकाणी मजबूत आहे. बरं, दीपक बाबा शिंदे, का मतं द्यावीत भाजपला? भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे की गेल्या 10 वर्षामध्ये मोदींजींच्या नेतृत्वाखाली आपण जर पाहिलं तर सर्वांगीण विकास या देशामध्ये तर घडलेलाच आहे, पण देशाची मान उंचावावी अशा पद्धतीनं जगामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं आज एक वेगळ्या पद्धतीचं वचक हा सांगलीकरांसाठीची कामं सांगा. आणि सांगलीचा जर आपण विचार करायला जर झालं तर आमचे 2 जे आमदार आहेत, म्हणजे मिरजेचे आमदार असतील सुरेश भाऊ खाडे आणि सांगलीचे आमचे आमदार असतील सुधीरदादा गाडगे, या दोघांच्या माध्यमातून तकरीबन 8,000 कोटीची कामं या सांगली या भागामध्ये झालेली आहेत. त्याचबरोबर आमचे जे खासदार होते संजय काका पाटील, जे आता दुर्दैवानं काही गैरसमजुतीत आणि बाकीच्या काही अफवांमुळं त्यांचा पराभव झाला, पण त्यांनी जे 10 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे ते जर बघितलं तर पूर्णपणानं पूर्व भागामध्ये जे कृष्णेचं जे पाणी पोचवायचं जे काम होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे. विस्तरित योजना झालेल्या आहेत, आणि त्याचबरोबर ह्या जिल्ह्यामध्ये एक हायवेचं जाळं पूर्वीच्या काळामध्ये, म्हणजे 10 वर्षापूर्वीची परिस्थिती अशी होती की नॅशनल हायवे नंबर 4 जो होता तो फक्त 10-15 किलोमीटर 20 किलोमीटर आपल्या जिल्ह्यामधून जात होता, अन्यथा कुठल्याही परिस्थितीमध्ये मोठे हायवे नव्हते. पण आता जर तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ 200-250 किलोमीटरच्या पेक्षा जास्ती हे हायवे निर्माण झालेले आहेत. बरं, संजय विभूतेजी सांगा, महाविकास आघाडीला का मतं द्यावीत लोकांनी? गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं या देशामध्ये फसवाफसवी केलेली आहे ती सर्वसामान्य जनतेला पटलेलं आहे. आता बाबाने आमचे नेते, जुने नेते आहेत ते 8,000 कोटीचा आकडा सांगितला, पण काय सांगितलं? रस्ते झाले. अहो, रस्ते तर काम करणं हे सरकारचं काम आहे. आम्ही रोड टॅक्स भरतोय, रस्ते करतायच, पण रस्त्याच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य लोकांना आपला वाटेल असा एक तरी उद्योग तुम्ही सांगली जिल्ह्यात आणला का? या ठिकाणी तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल असा एक तरी उद्योग तुम्ही सांगलीत आणला का? अहो, ज्या शेरी नाल्याच्या जीवावर ह्यांचे 2 वेळा आमदार निवडून आणले, त्या शेरी नाला आज नदीत मिसळते, त्याचं अस्वच्छ पाणी इथल्या सांगलीकरांना प्यावं लागते. इतकी वाईट अवस्था या भारतीय जनता पार्टीने करून ठेवलेली आहे. फक्त लुटो आणि जितो अशा पद्धतीची यांची भूमिका आहे, आणि मला खात्री आहे की म्हणून सांगलीकर महाविकास आघाडीला 100% निवडून देतील. बरं, आनंदा लेंगरेजी, काय काय तुमचा प्रॉब्लेम आहे? तुम्हाला लोकसभेला दिलं निवडून, सांगलीकरांनी विश्वास दाखवला अपक्षाचा, आता विधानसभेला पुन्हा तोच पॅटर्न का बरं रिपीट होतोय?
हे बघा, सांगलीची काँग्रेस म्हणजे वसंतदादा घर आणि वसंतदादा घर म्हणजेच सांगलीची काँग्रेस असं ह्या जिल्ह्याचं समीकरण आहे. आमचा कार्यकर्त्यांचा खूप मोठा संच आहे. आमची ताकद आहे. सर्व नगरसेवक आमच्याबरोबर आहेत. ग्रामपंचायत सदस्य आमच्याबरोबर आहे. असं असताना सुद्धा या वसंतदादा घराला नामशेष करायसाठी काही अदृश्य शक्ती लागलेल्या आहेत. त्यामुळे या दादा घराण्याच्या उमेदवाराला डावललं जात आहे. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जयश्री मदन पाटील ह्या विधानसभेमध्ये प्रचंड बहुमताने निवडून येतील. ह्याचं कारणही मी तुम्हाला सांगतो. दादा घराण्याची ताकद, असंख्य त्यांचा जनसंपर्क ही आमची ताकद आहे. असं असताना सुद्धा आम्हाला डावललं जात आहे. त्यामुळे सांगलीची खरी उमेदवारी जर कोणाला मिळत असेल, जनतेच्या मनातली उमेदवारी कोणाला मिळत असेल तर जयश्री मदन पाटील यांना मिळते. मला अपेक्षा होती काहीतरी मुद्द्यांवर बोलाल. एनिवेज आपण येऊ तुमच्याकडे. हरीश यमगरजी, सगळ्यांना विचारलं मी, मुद्दे अगदी मोजके आले. काय सांगलीकरांना खरं समस्या आहेत की नाही आहेत? सांगलीकरांच्या समस्या विचारायला गेला तर एका पाठोपाठ एक त्याची माळ लागेल. हा, सांगली पहिल्यांदा महापुराला सामना करावा लागतो सांगलीला. बरोबर. सांगली जिल्ह्याची विभागणी अशी आहे की पश्चिम भाग येतो सदन आणि पूर्व भाग येतो दुष्काळी. या दुष्काळी भागात आत्ता कुठेशी हे म्हैसा योजना किंवा ताकारी आणि टेंबू योजनानं थोडंसं बरं केलेलं आहे. नाहीतर तो सगळा भाग दुष्काळी आहे. बरोबर. या दुष्काळी पट्ट्यात गेल्या 10 वर्षात सांगलीनं बदल केल्यानंतर म्हणजे काँग्रेसकडून भाजपकडे सोपवल्यानंतर एक ड्रायपोर्ट म्हणून मोठी घोषणा केलेली होती की जो रांजणी कवठेमंकाळ तालुक्यात होणार होता. खूप लोकांना आशा होती. गडकरी साहेबांनी त्याला पाठिंबा दिला होता. आम्हाला पण वाटत होतं अशा की सांगलीत मोठा प्रकल्प येईल, पण तो काय अस्तित्वात आलेला नाही. सांगली MIDC असेल, मिरज MIDC असेल, कुपवाड MIDC असेल किंवा संजय इंडस्ट्रियल इस्टेट माधवनगर जवळची असेल, याचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं झालेला नाही. तिथल्या बरेच उद्योग बंद आहेत आणि रोजगारीचा प्रश्न जो आहे तो बेरोजगारीचा प्रश्न आहे. बरं, रोजगाराचा प्रश्न आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न आहे. बोला, तुम्ही म्हणता प्रश्न, आम्ही सांगतो. सांगा प्रश्न. मॅडम, फक्त त्याच्यात एकच मिनटं फक्त जरा वेगळं बोलायचं आहे मला. प्रश्नावर येणार आहे. ह्या सांगली जिल्ह्यातलं राजकारण हे पक्षीय राजकारण नसतंय. ठीक आहेत, आमचे वरचे मित्र बसलेत ते पक्षाबरोबर प्रामाणिक आहेत. वेळेनुसार यांचे राज्य पातळीवरचे नेते हे भूमिका बदलत असतात आणि ठरवत असतात. सांगली जिल्ह्यातलं राजकारण वसंतदादा घर आणि राजाराम पाटील घर ह्या भोवती फिरत असतं. परवाच्या 2019 आणि 24च्या निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत लोकसभेला काँग्रेस कधीच आगली नव्हती. मात्र तो पक्ष स्वतःची जागा मित्र पक्षाला देत असेल तर काय राजकारण काँग्रेस करते आणि महाविकास आघाडी करते कळत नाही. अशा या राजकारणात जात असताना 10 वर्ष खासदार भाजपमधनं राहिले, मोदींच्या नावावर निवडून आले आणि आता विधानसभेला परत संजय काका जर राष्ट्रवादीत अजित पवार गटात जात असतील तर विकासाच्या मुद्द्यावर राजकारण होत नाही. 2009ला इथं काँग्रेस संपवायसाठी इथल्याच मित्रपक्षांनी त्यावेळेला जाती दंगल घडवली. काँग्रेसचे 9 आमदार पडले तरीसुद्धा कुणाला सोयीसुतक नाही. प्रश्नावर निवडणूकच कधी होत नाही. आम्ही परवाच्या लोकसभेला ड्रायपोर्ट असेल, एअरपोर्ट असेल, उद्योग व्यवसाय असेल, आमच्या सांगली जिल्ह्यातील तरुण बेंगलोर, मुंबई आणि पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये IT क्षेत्रात कामाला IT साठी प्रयत्न होत नाहीत. असे असंख्य प्रश्न आहेत, त्याच्यावर मुद्द्यावर निवडणूकच होत नाही आहे. जातीय प्रश्न आहे, जातीय दंगलीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बेरोजगारीचा, याच्यापेक्षा वेगळा मुद्दा सांगा. सांगली जिल्हा हा हळदीसाठी प्रचंड प्रसिद्ध आहे, द्राक्ष बेदाण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र हळदीचं हब, हळदीचं संशोधन केंद्र गेल्या 10 वर्षामध्ये ना भाजपला आणता आलं ना काँग्रेसला आणता आलं कधी. म्हणजे हळद ही सांगलीमध्ये जर देशामध्ये प्रसिद्ध असेल तर त्या हळदीचं संशोधन केंद्र इथं व्हायला पाहिजे होतं, ते झालेलं नाही. आणि द्राक्ष आणि बेदाण्यासाठी सांगलीची ओळख आहे. त्या बेदाण्याचं क्लस्टर इथं करा अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्या बाबतीतही कोणत्याही सरकारनं काही केलेलं नाही. म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न द्राक्ष, बेदाणा, डाळिंबाबाबतीतही कोणताही म्हणजे द्राक्ष, बेदाणा, डाळिंब याच्यावरती कोणते पूरक व्यवसाय नाहीत. त्याच्या मालाला हमी भाव नाही. आणि आज काही प्रमाणात निश्चितपणानं दुष्काळी भागात पाणी योजना आल्या असल्या तरी त्या पाण्यातनं निर्माण झालेल्या शेतीमालाला जो हमीभाव द्यायला पाहिजे होता. म्हणजे मोदी साहेबांनी 2014ला याच सांगलीमध्ये भोकरे कॉलेजच्या ग्राउंडवरती मैदानावरती येऊन राजू शेट्टी आम्ही त्यांच्याबरोबर होतो त्यावेळी भाजपबरोबर, हातामध्ये हात घेऊन घोषणा केली होती की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करतो, हमीभाव लागू करतो. पण गेली 10 वर्ष मोदी साहेब स्वामीनाथन आयोग पण विसरलेत आणि हमीभाव पण विसरलेले आहेत. माझं एक भाजपला प्रश्न आहे. बटेंगे तो कटेंगे हा संदेश यांनी कुठल्या समाजाला दिलेला आहे आणि यातनं असुरक्षितता जे निर्माण झालेले आहे ते कोणासाठी संदेश यांनी दिलेला आहे, जरा याचं स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल. बटेंगे तो कटेंगे कुणासाठी आहे, काय संदेश आहे हा?
बटेंगे तो कटेंगे हा जो विषय आहे ते एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की या देशामध्ये जे विविध धर्म आहेत, विविध जाती आहेत, ह्याच्यामध्ये जर आपण फूट पाडून जर नुसतं जातीयवादी विचारसरणी जर ठेवली आणि त्या बेसिसवरती जर आपण मतदान करायला लागलो तर निश्चितपणानं या देशाची जी प्रगती मोदींच्या माध्यमातून जी होते ती होऊ शकणार नाही. आणि म्हणून समाजामध्ये कुठलेही जे घटक आहेत ते घटकांमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्यामध्ये आपण वाटप करून घेतलं नाही पाहिजे. हे बटेंगे हे नाही केलं पाहिजे. एवढाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. ह्यांच्या कृतीतून मॅडम तसं काही दिसत नाही आहे. मला काँग्रेसला प्रश्न विचारायचा आहे. आता आयाजबाई नायकवाडींनी सांगितलं की काँग्रेस हा धर्म निरपेक्ष विचाराचा आहे, परंतु काँग्रेसनं गेल्या 10-15 वर्षामध्ये रिपब्लिकन जो आपण पेस म्हणतो त्या लोकांना घेतलं नाही आणि संविधान बदलणार हा खोटा अपप्रचार काँग्रेसने केला. परंतु जो संविधानवादी जो आहे, प्रमुख जो संविधानाची विटंबना केली, संविधानात छेडछाड केली, तर तो प्रमुख रस्त्यावर उतरतो. त्या एका सुद्धा नेत्याला घेतली नाही. आज नेते जे आहेत नायकवडीजी बोला काय पटकन आहे उत्तर की द्या. संविधानाचं प्रेम केवळ यांनाच आहे असं समजू नये. देशामध्ये जेवढी माणसं राहतात सगळ्यांना संविधानाचं प्रेम अनिवार्य आहे. पण संसदेसमोर ज्या वेळेला संसदेची प्रत फाडली गेली त्यावेळेला कुठल्या सरकारनं त्यांच्यावर कारवाई केली गेलेली नाही. आणि हे समजून घेतलं पाहिजे की संविधान वाचवणं हे गरजेचं झालं. त्याचं कारण असं होतं की सातत्यानं कायदा आणि घटना दुरुस्ती, राजकीय विचार, निष्ठा, तत्व या सगळ्या विषयावर बोलले. या 5 वर्षात असा कुठलाही पक्ष राहिला नाही जो सत्तेत होता आणि जो विरोधात होता. तर जनतेनं मतदान करताना फक्त असं कुठलाही पक्ष नाही की जो म्हणतो, आता मागाशी कोणतरी म्हणलं की घराण्यासाठी पक्ष आहे. घराण्यासाठी पक्ष नसतो आणि पक्षासाठी पण घराणं नसतं. वैचारिक गोष्टींना काही किंमत ठेवलेली नाही. आणि तरुण मतदारांना नुसतं धर्म आणि जातीच्या नावावर इलेक्शन नको आहे. ही लोकसभा आहे ना, लोकसभेचं इलेक्शन नाही आहे, विधानसभेचं इलेक्शन आहे. ज्यावेळी लोकल प्रश्न सुटतील, शेरीनालासारखा विषय असेल, विजयनगरचा बाजार भरवायचा जागा नसत्या, तिकडं कोर्ट आहे, पलीकडे ती झोपडपट्टीचा एरिया आहे, माणसांनी जायचं कुठं आणि कोर्टातल्या लोकांनी याचं कुठं, हा प्रश्नावर कोण कधी बोलणार आहे का? फक्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर तत्वज्ञान आणि आपलं एक वैचारिक घरोबा चालवण्याचं पक्षाचं काम नाही आहे. तुम्ही पक्ष आहे ना, एक तत्व, निष्ठा आणि विचार यावर काम करा आणि लोकल प्रश्न सोडवा. आनंद लेंगरेजी बोला. मगाशी तुम्ही म्हणता की सांगलीची काँग्रेस म्हणजे वसंतदादा पाटलांचं घराणं आणि वसंतदादा पाटलांचं घराणं म्हणजे काँग्रेस. आता ही तरुण पिढी आहे जी तुम्हाला प्रश्न विचारते, द्या उत्तर. या तरुण पिढीलाच मी सांगतोय, ह्याच वसंतदादा घराण्यानं विकासाचं राजकारण केलं म्हणून हे वसंतदादा घराणं किंवा काँग्रेस आम्ही म्हणतोय. आज आमची सांगलीचे शुद्ध पाणी आज मिळत नाही आहे. तरुणांना हाताला काम नाही, बेरोजगारी आहे. मागील 15 वर्ष इथं भाजपचा आमदार आहे. त्यांनी रस्ते आणि गटारी केले म्हणून सांगतात. रस्ते आणि गटारी करायचं काम हे नगरसेवकांचं आहे. एखादा नवीन उद्योगधंदा आणला का तुम्ही? तरुणांना काम दिलं का? आज महिला सुरक्षेच्या बाबतीत कायद्याचा अक्षरशः खेळखंडोबा करून ठेवलाय. हा बोला साहेब, तुम्ही महिला सुरक्षे बाबतीत बोलताय. बलात्कारी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करायचं काम हे भाजप सरकारने केलेलं आहे. कोणाचा दम नव्हता एवढा. अरे गुन्हेगारी वाढवायचा पण धंदा भाजपने केलेला आहे. गुन्हेगारी वाढवायचा धंदाही भाजपने केला. या 5 वर्षात सर्वात जास्त गुन्हेगारी महाराष्ट्रात आहे. तर सर्व जिल्ह्यांमध्ये एअरपोर्ट आहे, परंतु आमच्या सांगलीमध्ये एअरपोर्टच नाही. एअरपोर्ट हा महत्वाचा मुद्दा आहे. दीपक बाबा सांगा, का नाही सांगलीचं एअरपोर्ट होत आहे? सांगलीचा जो एक जागा जी आहे कोल्हापूरला, तर ती जागा जी आहे ते आता ते नवीन एअरपोर्टसाठी जी डेझिग्नेशन असतात किंवा त्याला जे काही स्पेसिफिकेशन असतात त्यासाठी ती थोडीशी कमी पडते आहे आणि ती ॲडिशनल जागा आपल्याला त्यासाठी घ्यावी लागणार आहे. आणि ते कशी आपल्याला घेता येईल किंवा acquire कशी करता येईल, तर त्यासाठी भारतीय जुमला पार्टीचे नेते, भारतीय जाहिरात पार्टीचे नेते, ड्रायपोर्टचा पोपट जसा मेलाय तसे एअरपोर्ट यांच्या हातनं होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, ह्यांच्या पक्षाचे माजी नेते संजय काका पाटील यांच्यावरती एअरपोर्टच्या जमिनीवर काय काय आरोप झालेत त्याचंही त्यांनी खंडन करावं. ते जमिनीची सुपारी कुणासाठी आणली होती? ती कंपनी कुणाची होती? त्यावर तोंडाला भाजपच्या नेत्यांच्या कुलप लागली होती काय? नाही, आरोप करणं सोपं असते. मोठ्या प्रमाणामध्ये आरोप केले जातात. 165 एकर जागा आहे. 165 एकर जागा आहे. ती विमानतळासाठी 1960 पासून तिथे विमान होती. मोरारजीभाई देसाई, पंडित नेहरू कधी येऊन गेले, काय केले त्याच्याकडे रेकॉर्ड आहे. सिस्टा नावाची गुजरातची कंपनी, त्यामध्ये आता विमानतळ कुठे आहे? ते आता विमानतळाची जागा गुजरातच्या सिस्टा कंपनीच्या नावाखाली सांगली जिल्ह्यातल्या सर्व राजकीय पक्षांनी मिळून, मी जाहीर सांगतो, महाविकास आघाडी असेल, महायुती, सगळ्या नेत्यांनी मिळून ते विकायचा प्रयत्न केला. पहिलवान पृथ्वीराज पवारांनी सर्व पक्ष कृती समितीनं आंदोलन करून आम्ही ती जागा वाचवलेली आहे. त्याच्यावर या सगळ्यांनी उत्तर द्यावं. गेली 60 वर्ष काँग्रेसचं सरकार या देशात होतं.
त्यांना का करता आलं नाही? आता आमचे अमित शहानी परवा डिक्लेअर केलेलं आहे सदरची जागा जी लागणारी करणार आणि त्यासाठी करणार आहे म्हणून जाहीर केलेलं आहे. जागा लाटत नाही हे चुकीचा आरोप आहे. सातत्याने यांचे आरोप होतात. अमित यांनीच शहांचं- घातलेली अमित जागा. शहांची घोषणा आणि म्हणजे त्यांनी लबाडाघरचं निमंत्रण. चूप करतात हे जागे अमित शहाची घोषणा म्हणजे लबाडाघरचं निमंत्रण. आता ज्यावेळी जेवल्याशिवाय खरं नाही. ऐका 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 आता ज्यावेळी गाडगे निवडून येतील त्यावेळी हे विमानतळ होणारच. मॅडम, विकासाचा मुद्दा चाललाय. सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये 1,57,000 महिलांचं मतदान आहे, पण सांगली शहरामध्ये आहे ना कमीत कमी 25 सुद्धा महिलांची स्वच्छता करण्यात लाजीरवाणी गोष्ट आहे. हा विकास भाजपचा आहे. म्हणजे थोडक्यात आहे की लोक समाधानी नाहीयेत. आता शेवटला एक एक वाक्यांमध्ये तुमचे काय रिस्पॉन्स असतील ते त्या वेळ संपले. बोला. हे बघा मॅडम, भाजप धादांतपणे खोटं बोलतंय. यांनी लाडकी बहीण योजना त्याच्यासाठी आणले, ह्यांच्या लोकांच्या हाताला काम दिलं नाही ते झाकण्यासाठी की लाडकी बहीण योजना आले, कायदा सुव्यवस्था बर्बाद केली म्हणून ते झाकण्यासाठी लाडकी बहीण आले. मग ठेवायची का नाही योजना? ह्यांचं फेल्युअर झाकण्यासाठी ठेवायची की की लाडकी नाही बहीण योजना? योजना यांनी अहो, काढले. मी तुम्हाला ठेवायची की नाही योजना? मी म्हणतोय आम्हाला योजना नको, मी तुम्हाला आम्हाला विचारते, ठेवायची संरक्षण की द्या. नाही? अजिबात नको, आम्हाला संरक्षण द्या, बरं, हाताला यांना काम द्या, आम्हाला यांच्यामध्ये रोजगार नको द्या. आहे. तुमची हा, बोला. योजना चला, नको. बोला बोला. लाडकी बहीण योजना असेल किंवा या देशामधल्या वेगवेगळ्या योजना असतील ह्याच्यामध्ये मगाशी कटेंगे तो बटेंगे म्हटलंय, पण ह्या मंडळीनं असं काय केलेलं आहे का की मुस्लिम समाजाला लाडकी बहीण योजना लागू नाही असं म्हटलंय का? म्हणजे कुठल्याही आपण कसं परिस्थितीमध्ये म्हणता येईल? तसं नाही कसं म्हटलेलं. म्हणता येईल? मी तेच बघा, सांगतोय. आत्ताच मी तेच डिबेटमध्ये- सांगतोय. म्हणजे आत्ताच जो डिबेटमध्ये- विकास जो विकास केला जातोय तो सगळ्यांसाठी केला जातोय. होणार नाही जो तसं. विकास नाही, केला नाही, जातोय तो तुमचा मुद्दा सगळ्यांसाठी केला चुकीचा आहे. चला, पुढे, जातोय आणि पुढे. अशा पद्धतीने आरोपांच्यावरती करणं चुकीचं आहे. पुढे, हा. लाडकी बहीण योजना समजा ती लाडकी आहे तर तुम्हाला लाडकी आहे हे कळायला 4-4.5 वर्ष का लागले? वर्ष कळालेलं नाही. 3 महिन्यामध्ये लाडकी तुम्हाला लाडकी करायला 75 लागलाय. वर्ष कळालं त्या नाही, बायकांना त्याचं काय कळलं करायचं? झालंय का कोण चला लाडका आहे? चला चला. हे बघा, शेवटचा. लाडकी बहीण यांना आठवली. लोकसभेमध्ये धक्का दिल्यावर त्यांना लाडकी बहीण आठवली. माझं तर मत असं आहे की तुम्हाला दोन खरंच वर्षात काय खरंच आठवलं तुम्हाला नाही? बहिणीचं घर सुरक्षित करायचं आहे तर तेलाचे दर कमी करा, गॅसचे दर कमी करा, हा. किराणा मालाचे दर कमी करा, बरं. पेट्रोल डिझेलचे दर कमी करा. बरं, चला. तुम्हाला जर खरोखरच महिलांचा ठीक सन्मान आहे, करायचा चला. आहे तर आता- महिलांना आता- सुरक्षा आता- द्या. आता कार्यक्रमाच्या नाही भरपूर मुद्दे घेतलेत. माझी वेळ संपलेली आहे. कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय. हरेश सर, सगळे मुद्दे तुम्ही ऐकलेले आहेत आणि मला नाही वाटत की फक्त हे ओकेजन आहे तुम्ही हे मुद्दे ऐकलेत. अनेक वर्ष तुम्ही हे ऐकताय. आमची सरकार आता आली तुम्हाला की येणार आहे. शेवटला ही सगळी आमची चर्चा सरकार ऐकून आली काय की येणार आहे. वाटलं? काळजी करू ऐका नाही कवडी सर, आता त्यांना बोलू द्या. चला. हा, मी सांगली ही ज्यांच्या नावानं ओळखली जाते ते वसंतदादा मुख्यमंत्री असताना त्यांनी एक योजना महाराष्ट्रात घोषित केलेली होती, पाणी अडवा आणि पाणी जिरवा. म्हणजे ते पाणी भूतलात जाईल आणि आपल्याला उपयोगी पडेल. पण त्या योजनेचा सर्वच राजकीय पक्षांनी असा अर्थ घेतला की एकमेकाची जिरवा आणि विकास घालवा. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या एकमेका जरा सोडून ह्या जिल्ह्याच्या विकासाकडे बघा. जिल्हा अजून जरी हायवे या जिल्ह्यातनं गेले असले तर ह्या जिल्ह्याच्या मुख्यालयाला टच नाहीत. तुम्ही विद्युत वाहिनीची वीज वापरता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हायवेला नाही. म्हणजे तुम्हाला जर सांगलीची वीज गेली तर काय होतं, हायवेला असेल तर ती एखाद्याची वीज गेली तर ती सगळी चालू करायला लागते. इकडे सांगलीची लाईट गेली तर चालते केव्हाही चालू केली तर ते हायवे टच नाही ना. तर ह्या अनेक गोष्टी आहेत MIDC पासून. बरं, आपल्याकडं भरपूर जागा आहे, आता योजनांच्यामुळं पाणी उपलब्ध झालं. या सर्व गोष्टीचा विचार करून एकमेकाची जिरवण्यापेक्षा पाणी जरा जिरवा. ते सत्कारणी लावा आपलं सगळं जे काय बुद्धी आहे आणि जरा सांगलीचा आणि सांगली जिल्ह्याचा एकत्रितपणे विकास विकास करावा. करा. एकत्रितपणे जिल्ह्याचा विकास व्हायला हवा ही मागणी सगळ्यांची आहे. तुम्ही ती सगळ्यांच्या वतीनं मांडलेली आहेत. सांगलीकरांचे मुद्दे अनेक होते जे तुम्ही मांडलेत. अनेक मुद्दे आहेत जे राज्यस्तरावरचे होते पण ज्याचा परिणाम या जिल्ह्यामध्ये होतोय आणि ते स्वाभाविक आहे, कारण इतिहासापासून अत्यंत पॉलिटिकली सेन्सिटिव्ह असलेला जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं आज इथे आलात. तुमचे मुद्दे अगदी स्पष्टपणे मांडलेत. जेवढा वेळ आपल्याकडे होता त्यामध्ये सगळ्यांचे मुद्दे ऐकून घेण्याचा प्रयत्न केला, त्याची उत्तरही घेण्याचा प्रयत्न केला. आपण सगळेजण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, आपापल्या पक्षाचं प्रतिनिधित्व केलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे NDTV मराठीतर्फे मनपूर्वक आभार.
आणि आपण इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात, आपलं सुद्धा मनपूर्वक आभार या कार्यक्रमामध्ये. NDTV इलेक्शन कार्निवलच्या या एपिसोडमध्ये आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. उद्या भेटूयात महाराष्ट्रातल्या अशाच आणखी एका महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये, पश्चिम महाराष्ट्रातच. पाहत रहा NDTV मराठी.